नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर। आज आपण उपवासाची भजी करणार आहोत। ही भजी खूप सुंदर होतात, अगदी आयत्या वेळी तुम्ही करू शकता, कोणत्याही पूर्वतयारीची गरज नाही आहे। आणि ही भजी छान कुरकुरीत होतात। आता तुम्हाला आवाज आलाच असेल। आणि ही भजी जर तुम्ही जवळून बघितलात तर याला अजिबात तेल दिसत नाही, बघा खूप छान झाली आहेत आणि वरून छान कुरकुरीत आणि आतून छान सॉफ्ट अशी ही भजी तयार होतात। चवीला तर खूपच सुंदर लागतात। तर अशी भजी तुम्हीही नक्की ट्राय करा। माझी रेसिपी जर आवडली तर लाईक करा, कमेंट करा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला ही भजी कशी करायची ते आता बघूया। उपवासाची भजी करण्यासाठी इथे मी अर्धी वाटी वरीचे तांदूळ घेतलेत आणि अर्धी वाटी साबुदाणा घेतलाय। आता हे भाजण्याची काहीच गरज नाही आहे, दोन्ही आपल्याला एकत्रच थोडं रवाळ असं वाटून घ्यायचं आहे। आता इथे बघा, इथे मी हे असं रवाळ वाटून घेतलं आहे। वेगवेगळं वाटण्याची काहीच गरज नाही आहे, एकत्रच वाटायचं। आता हे बाजूला ठेवूया। इथे मी एक कच्चा बटाटा घेतला आहे। आता याची सालं काढून घेतली आहेत। याला किसणीवरती आपल्याला किसून घ्यायचं आहे। आता इथे बघा, हा बटाटा मी असा किसून घेतला आहे। आता किस काळा पडू नये म्हणून आपण याला पाण्यात घालायचं आणि एक 2 ते 3 वेळा पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला। आता आपण जे वरी आणि साबुदाणा वाटून घेतला होता ते या भांड्यात मी काढून घेतलं आहे। इथे मी 2 हिरव्या मिरच्या आणि 1 चमचा जिरं असं जाडसर वाटून घेतलं आहे, ते याच्यात घालायचं। आता आपण जो बटाटा किसून ठेवला होता त्यातलं पाणी काढून टाकलं आहे आणि तो बटाटा याच्यात घालायचा। आता एक बटाटा मी उकडून घेतला आहे, तोही असा किसून घेतला आहे। आपण एक बटाटा कच्चा घ्यायचा आणि एक उकडून घ्यायचा। आता इथे कोथिंबीर घालायची। आता हे सगळं मिक्स करायचं आहे। बटाटा घातल्याने काय होतं, भजी छान हलक्या होतात आणि उकडलेल्या बटाट्याने त्याला छान बाइंडिंग येतं, म्हणून बटाटा घालायचा। आता हे हाताने मिक्स करूया। आता हे सगळं मिश्रण असं हाताने अगोदर एकजीव करायचं, म्हणजे आपण उकडलेला बटाटा घातलेला असतो, किसलेला कच्चा बटाटा आहे, ते सगळं असं हाताने पहिला एकत्र करायचं। मग थोडं थोडं साधं पाणी याच्यामध्ये घालायचं आहे आणि मिक्स करायचं। आपल्याला हे खूप सैल नाही करायचं आहे, त्यामुळे असं थोडं थोडं अंदाज घेत पाणी घालायचं आणि हाताने असं मळून त्याला एकत्र करायचं आहे। आता याच्यातच आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे। आता पाणी घालून याला व्यवस्थित भिजवून घेते। आता इथे बघा, हे मिश्रण मी असं केलं आहे, म्हणजे खूपही घट्ट नाही आणि खूपही सैल नाही। आपण याच्यामध्ये वरीचे तांदूळ आणि साबुदाणा न भिजवता घातलं आहे, त्यामुळे ते थोडं असं भिजण्यासाठी असं थोडंसं सैल ठेवायचं। आता हे 10 मिनिटं आपण बाजूला ठेवून देऊया। आता हे मिश्रण मी 10 मिनिटं बाजूला ठेवलं होतं। आता हे बघा, साबुदाणा आणि वरी अगदी व्यवस्थित भिजली आहे। आता हे पीठ असं परफेक्ट झालं आहे। आता आपण याच्या लगेच भजी करायला घेऊया। आता गॅसवर तेल गरम करायला ठेवलं होतं, तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आणि आता याच्यामध्ये आपण भजी सोडायच्या आहेत। याच्यामध्ये सोडा किंवा गरम तेल घालण्याची काहीच गरज नाही आहे। भजी खूप छान वरून कुरकुरीत होतात आणि आतमध्ये छान अशी सॉफ्ट तयार होतात। आता ह्या भजी आपण याच्यात घालायच्या आहेत आणि याला लगेच हात नाही लावायचा। भजी तेलात थोडंसं कडक झाल्या की मग हलवायचं। आता भजी तेलात थोड्या कडक झाल्या की मग आपण याला हलवायचं आहे। हे बघा, आता जरी ह्या चिकटल्या असल्या तरी तळून झाल्यानंतर ह्या सुट्ट्या होतात। आता याला व्यवस्थित दोन्ही बाजूंनी तळून घ्यायचं आहे आणि छान सोनेरी रंग येईपर्यंत आपण याला तळायचं आहे। आता इथे बघा, इथे मीडियम गॅसवरती मी भजी छान सोनेरी रंग येईपर्यंत अशी तळून घेतलेत। ही भजी अजिबात तेलात सुटत नाहीत किंवा फुटत नाही, खूप छान होतात। आता ही भजी आपली इथे तळून झाली आहेत। आता ही काढून घेऊया। आता इथे आपली उपवासाची भजी करून तयार झाली आहेत। आवाज येत असेल तुम्हाला, बघा छान कुरकुरीत क्रिस्पी अशी तयार झाली आहे आणि यासोबत आपण मिरच्या देखील तळून घेतल्या आहेत। आता ही भजी जर तुम्ही जवळून बघितलात, याला अजिबात तेल नाही आहे आणि खूप सुंदर झाली आहेत। तोडून बघितलात, हे बघा आतूनही खूप सुंदर झाली आहेत। तर अशी भजी तुम्हीही नक्की ट्राय करा
माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक करा, कमेंट करा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.